नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। डॉक्टरच्या मुलाचा सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीसोबत भयानक कांड। पोलीस रूमच्या आत घुसले त्यावेळी मुलीचे हातपाय बांधलेले, मुलाच्या हातात बेल्ट होता। अल्पवयीन मुलीचा अपहरण करून तिचं लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी बॅचलर ऑफ द बिझनेस अँड मिनिस्ट्रेशनच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे। आरोपी ठाण्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टरचा मुलगा असून पीडित मुलगी नागपूरची आहे। तिचे वडील वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत। आरोपीने इंस्टाग्राम वरून पीडित मुलीशी ओळख वाढवली होती। आरोपी ठाण्याला राहतो। त्याचे आई वडील प्रतिष्ठित डॉक्टर असून तो IPS ऑफिसरचा भाचा आहे। पीडित मुलीचे वडील महसूल अधिकारी आहेत। इंस्टाग्राम वरून त्याने पीडित मुलीशी ओळख वाढवली। आकाश मेहरा नावाने त्याने एक फेक अकाउंट बनवलं होतं। ते त्याचं खरं नाव नाहीये। 24 तासापासून पीडित मुलगी बेपत्ता होती। ती घरी आली नाही। तिचा फोनही स्विच ऑफ येत होता। शेवटी आई वडिलांनी नागपूर पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी मुलीचे इंस्टाग्राम चॅट तपासले। त्या आधारे त्यांना आरोपी ठाण्याचा असल्याचं समजलं। पोलीस आरोपीच्या ठाण्याच्या घरापर्यंत पोहोचले। त्यांनी मुलाच्या आईला त्याला फोन लावायला सांगितला। आरोपीने फोन उचलताच पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलं व दिगोरीच्या फ्लॅटवर पोहोचले। दक्षिण नागपूरमध्ये हा भाग येतो। पोलिसांनी रूमच्या आतमध्ये प्रवेश केला तेव्हा पीडित मुलीचे हातपाय बांधलेले होते। आरोपीच्या हातात पट्टा होता। आरोपीने पीडित मुलीला नशेचं चॉकलेट खायला दिलं। तिला पूर्णपणे हतबल केलं। आरोपीने पीडितीला चापकाने फोडून काढलं। चाकूने कट केल्यामुळे तिच्या शरीरातून रक्तस्राव सुरू होता। पीडितीच्या शरीरावर 20 पेक्षा जास्त जखमा होत्या। तसेच दाताने चावल्याचे वर्ण होते। पोलीस रूमच्या आत आले त्यावेळी आरोपीने पीडितीच्या गळ्यावर चाकू रोखलेला। पोलिसांनी घटनास्थळावरून 3 चाकू, नायलॉनची रशी, स्प्रे, नशेच्या गोळ्या, एअर पंप आणि हवा भरलेली गादी जप्त केली। या उपकरणाच्या साहाय्याने तिने पीडितीला त्रास दिला। पीडित मुलीला ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे।